नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे दीप्ती नायर आणि आपण मिथिल आयएस अकॅडमीच्या YouTube चॅनलवर इंडियन पॉलिटिक्सचं डिस्कशन सुरू केलेलं आहे। मागच्या सेशनमध्ये आपण ऐतिहासिक पृष्ठभूमी जी आहे राज्यघटनेची ऐतिहासिक पृष्ठभूमी पाहिली आणि आज त्याच्या पुढचा प्रवास आपण पाहणार आहोत। राज्यघटना निर्मितीसाठी जी राज्यघटना समितीच्या किंवा घटना समितीची स्थापना करण्यात आली त्याची सुरुवात कशी झाली याची जर आपल्याला पाळंमुळं पाहिजे असतील तर आपल्याला 1922 पासूनच त्याचा एक आधार मिळायला लागतो। 1922 ला गांधीजींनी सगळ्यात पहिले असा आग्रह केला होता की भारतीयांचं संविधान किंवा भारतीयांची राज्यघटना भारतीयांनीच लिहावी असा आग्रह महात्मा गांधींनी केलेला आपल्याला आढळतो। यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर इथे 1928 ला जो नेहरू रिपोर्ट मांडण्यात आला, नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरूंनी सादर केलेला जो नेहरू रिपोर्ट होता यात देखील पुन्हा एकदा स्वतंत्र घटना समितीची चर्चा झालेली आपल्याला आढळते। यानंतर 1934 रोजी मानवेंद्रनाथ रॉय हे जे कम्युनिस्ट नेता होते, साम्यवादी नेता होते, यांनी स्वतंत्र घटना समितीची डिमांड पुढे ठेवली किंवा या संबंधीची चर्चा सुरू केली आणि या मागणीला अनुसरून 1935 रोजी काँग्रेसने आधिकारिक पद्धतीने ब्रिटिश सरकारच्या टेबलवर पहिल्यांदा काँग्रेसची डिमांड ठेवली की आम्हाला भारतासाठी एक स्वतंत्र घटना समिती हवी। यानंतरची जे परिस्थिती चेंज झाल्या किंवा यानंतरच्या ज्या घटना होत्या त्या या होत्या की 1939 रोजी द्वितीय विश्वयुद्ध सुरू झालं। आता द्वितीय विश्वयुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा ऑब्व्हियस आहे की ब्रिटिशांना भारतीयांचं सहकार्य हवं होतं आणि त्या दिशेने किंवा भारतीयांचं सहकार्य द्वितीय विश्वयुद्धात मिळवण्याच्या दिशेने यांचे अटेम्प्टही सुरू झाले। सगळ्यात पहिले अटेम्प्ट जो करण्यात आला तो होता अगस्त प्रस्तावच्या रूपाने 8 ऑगस्ट 1940। त्यावेळीच्या भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो। यांनी सर्वदलीय एक संमेलन बोलवलं आणि या संमेलनामध्ये असं सांगितलं की भारताला विश्वयुद्ध संपल्यानंतर डॉमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात येईल आणि घटना समितीची मागणीही इथे मान्य केली। या अगस्त प्रस्तावला नकारून गांधीजींनी इथे 1942 रोजी छोडो भारत आंदोलन किंवा क्विट इंडिया मूवमेंट सुरू केली। यानंतर क्रिप्स मिशन 1942 हा सुद्धा एक अटेम्प्ट होता जो इंग्रजांकडून केला गेला होता। हा सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी फेटाळून लावला होता कारण यात सुद्धा भरपूर त्रुटी होत्या। यानंतर 1945 ची जी घटना होती ही खूप महत्वाची घटना होती। 1945 ला पहिले तर विश्वयुद्ध संपलं, सेकंड वर्ल्ड वॉर संपलं, ही एक पहिली घटना। वर्ल्ड वॉर जे होतं हे संपलं। यावेळेला ब्रिटनची सरकार जी आहे ती चेंज झाली आणि ब्रिटनची सरकारमध्ये आले लेबर पार्टीची गव्हर्नमेंट। लेबर पार्टीची सरकार इथे आली आणि मग जे भारताचे व्हाईसरॉय होते त्यावेळेचे वेवेल यांनी सर्वदलीय बैठक बोलवली शिमल्याला आणि ही बैठक शिमल्याला झाल्यामुळे याला शिमला समझोता किंवा वेवेल प्लान असंही म्हटलं जातं। या बैठकीमध्ये मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या दोघांच्याही नेत्यांनी पार्टिसिपेट केलं होतं। या बैठकीमध्ये किंवा या शिमला समझोत्यामध्ये जो प्रॉब्लेम झाला तो काय होता, हा प्रॉब्लेम हा होता की या बैठकीत मुस्लिम लीगच एकमेव मुसलमानांचे प्रतिनिधित्व करणारी पार्टी आहे किंवा भारतीय पार्टी आहे। ही अट मोहम्मद अली जिन्नांनी ठेवली आणि हे म्हटलं की जोपर्यंत काँग्रेस आणि ब्रिटिश सरकार ही अट मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही पुढे वार्तालाप करणार नाही। आता काँग्रेस अशा प्रकारच्या रिप्रेझेंटेशन ऑन द बेसिस ऑफ रिलीजन साठी अजिबात तयार नव्हती आणि मग काँग्रेसने ही जी अट होती ही अमान्य केली आणि त्यामुळे काय झालं की इथे आलेला हा जो वेवेल प्लान होता हा फेल झाला। त्यानंतर मग तुम्हाला असं दिसतं की ही जी लेबर पार्टीची सरकार होती त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात किंवा भारतीय स्वराज्याच्या संदर्भातले जे अधिकार होते हे भारतीयांना हस्तांतरित करण्याच्या दिशेने
से पावलं होती ती स्ट्रॉंगली उचलायला सुरुवात केली आणि इथे 1946 रोजी आलं कॅबिनेट मिशन. भारतीय राज्यघटनेच्या समितीसाठी किंवा घटना समितीच्या स्थापनेसाठी ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या त्यात कॅबिनेट मिशनची स्थापना एक खूप महत्वाची घटना आहे, याला लक्षात ठेवा. या कॅबिनेट मिशन मध्ये टोटल 3 मेंबर होते. पहिले पॅथिक लॉरेन्स, दुसरे सर स्ट्रेफर्ड क्रिप्स आणि तिसरे A.V. अलेक्झांडर. अधिकारांचे हस्तांतरण कसे करावे याबद्दलची चर्चा या कॅबिनेट मिशनद्वारे करण्यात येणार होती. हे बेसिकली यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं. या मिशनने भारतीय नेत्यांना म्हणजेच आयएनसीला, आणि आयएनसी म्हणजे कोण, इंडियन नॅशनल काँग्रेस, ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आणि मुस्लिम लीगला चर्चेसाठी बोलवलं. आता काँग्रेसतर्फे जे सदस्य गेले होते ते कोण कोण होते बघा. यात त्यावेळीचे काँग्रेसचे जे अध्यक्ष होते मौलाना आझाद, त्याच्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि खान अब्दुल गफार खान, हे गेले होते काँग्रेसकडून. मुस्लिम लीगकडून जे सदस्य गेले होते ते कोण कोण होते, ते होते मोहम्मद अली जिन्ना, लियाकत अली खान, सरदार निश्तर आणि नवाब इस्माईल खान. हे जे होते यांनी मुस्लिम लीगच्या तर्फे या बैठकीत भाग घेतला होता. यांच्या व्यतिरिक्त काही ख्रिश्चन, दलित, शीख सदस्य देखील होते आणि प्रांतांचे जे संस्थानिक होते किंवा संस्थानिकांच्या वतीने भोपाळचे नवाब, ज्यांचं नाव होतं मोहम्मद हमीदुल्ला, जे त्यावेळी चॅन्सलर ऑफ चेंबर ऑफ प्रिन्सली स्टेट होते, त्यांनी भाग घेतला होता. आता इथे हे लक्षात घ्या की लॉर्ड वेवेल हे कॅबिनेट मिशनचा पार्ट नव्हते, पण तरीही त्यांनी या बैठकीत भाग घेतला होता. आयएनसी मध्ये म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अर्ध्याहून अधिक सदस्य मुस्लिम होते. आणि महत्वाचं म्हणजे हे की या इंडियन नॅशनल काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जे होते ते होते मौलाना आझाद, एक मुस्लिम व्यक्ती. या बाबीने मोहम्मद अली जिन्ना जे होते हे चांगलेच नाराज झाले होते आणि त्यांनी त्या बैठकीतच आपली नाराजगी व्यक्त केली. मौलाना आझाद जे होते यांनी मोहम्मद अली जिन्नांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की सांप्रदायिक समस्या ज्या आहेत यांच्यावर आपण नंतर बोलूया. आता सध्या भारताच्या स्वातंत्र्याचा जो मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर डिस्कशन होणं जास्त गरजेचं आहे. पण मोहम्मद अली जिन्ना जे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते त्यांचं म्हणणं हे होतं की भारतात हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे आणि अशा देशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी की हिंदूंची प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, हे मोहम्मद अली जिन्ना म्हणतायत, बरोबर आहे, जी हिंदूंची प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे त्या देशात मुस्लिम हितांचे संरक्षण कधीच होऊ शकणार नाही आणि त्यामुळे आम्हाला म्हणजे मुस्लिम लीगला मुस्लिम जनसंख्येसाठी राज्यघटना लिहिण्यासाठी वेगळी घटना समिती स्थापन करून द्यावी. यासाठी त्यांनी मुस्लिम बाहुल्य प्रदेश जे आहेत त्या क्षेत्रांची निवड केली आणि त्या क्षेत्रांमध्ये कोण कोण होते ते होते सिंध, पंजाब, बलुचिस्तान, आसाम, बंगाल अशा एरियांची निवड यांनी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी होती त्यांनी या मागणीचा पूर्ण विरोध केला आणि या पूर्ण मागणीवर जेव्हा तीव्र विरोध झाला आणि याबद्दलची नाराजगी दाखवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी या बैठकीतून वॉकआउट केलेलं होतं. मौलाना आझाद जे होते त्यांनी जिन्नांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही पार्ट्यांच्या आयडिओलॉजिकल डिफरन्सेसमुळे कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही आणि फायनली मे 1946 ला जे कॅबिनेट मिशन होतं यांनी स्वतःच एक प्रस्ताव मांडला. आता या प्रस्तावात काय लिहिलं होतं हे समजण्याचा इथे प्रयत्न करा. ठीक आहे. सो कॅबिनेट मिशनचा जो प्रस्ताव होता हा बेसिकली आला होता मे 1946 ला. कॅबिनेट मिशनने या प्रस्तावात असं म्हटलं होतं की भारताला युद्धानंतर डॉमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात येईल. इथे कोणत्याच फाळणीला स्वीकारलं गेलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या की फाळणी स्वीकारली गेलेली नव्हती. ओके.
प्रदेशांची विभागणी जी आहे ही 3 वर्गात केली गेली होती आणि ही जी 3 वर्ग होते हे 3 वर्ग कुठले कुठले होते? हे होते ए वर्ग, बी वर्ग आणि सी वर्ग. ए वर्गामध्ये होते मद्रास, मध्य प्रांत, उत्तर प्रदेश, त्याच्याबरोबर होता बिहार, बॉम्बे आणि ओडिसा. हा होता ए वर्ग. बी वर्गामध्ये होता पंजाब, सिंध, उत्तर वायव्य फ्रंटियर क्षेत्र जे होतं NWFP याला म्हणतात, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स, आणि बलुचिस्तान यांना बी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि बंगाल आणि आसामचं जे क्षेत्र होतं याला सी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं. याच्याच बरोबर हे म्हटलं गेलं होतं की जी दिल्लीची केंद्र सरकार आहे, दिल्लीच्या केंद्र सरकाराकडे संरक्षण, विदेशी मामले, संचार व मुद्रा यांच्या संबंधी सगळे अधिकार एकवटलेले असते. बाकीचे अधिकार जे आहेत हे प्रांतांमध्ये डिवाइड करण्यात येते. हा जो प्लान होता हा होता कॅबिनेट मिशन प्लान. काँग्रेसने अशा प्रकारच्या विभागणी असलेला प्लान अजिबात मान्य केला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं ऑब्जेक्शन हे होतं की दिल्लीकडे किंवा दिल्लीमध्ये असलेल्या केंद्र सरकारकडे विशेष अधिकार एकवटले जाणार होते, त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता इथे दिसत होती. काँग्रेसने हा प्लान नामंजूर केला. आणि मग हा प्लान जरी त्यांनी नामंजूर केला असला तरीही त्यांनी हे म्हटलं की अंतरिम सरकारमध्ये आम्ही भाग घेऊ किंवा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली निर्माण करण्यामध्ये आम्ही भाग घेऊ. आणि मग काँग्रेसच्या या मागणीवर किंवा या प्लान प्रमाणे व्हाईसरॉयने अंतरिम सरकार बनवण्यासाठी 14 सदस्यांना इन्व्हाइट केलं. या 14 सदस्यांचं विभाजन कसं होणार होतं बघा. यात हे सांगितलं गेलं की या 14 मध्ये 5 काँग्रेसने नॉमिनेट करावेत आणि 5 मुस्लिम लीगने नॉमिनेट करावेत. असे 5-5 नॉमिनेशन्स करण्यात येतील. आणि त्याच्यानंतर एक मेंबर, 1 मेंबर ईच फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ सिख, त्याच्याचबरोबर पारसी, इंडियन ख्रिश्चन आणि शेड्यूल कास्ट कम्युनिटीज यांचे 4 मेंबर. अशा प्रकारे हे 14 इथे येणार होते. ठीक आहे. आता काँग्रेसने आपल्या नॉमिनेशनसाठी जाकीर हुसेन या व्यक्तींना नॉमिनेट केलं. जाकीर हुसेन. लीगने पुन्हा याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी पुन्हा तोच राग आलापायला सुरुवात केला की मुस्लिम लीग एकच अशी पार्टी आहे जी मुसलमानांचं प्रतिनिधित्व करणार असेल. या मुद्द्यावर लीगने सरकार बनवण्यासाठी पार्टिसिपेशन करण्यासाठी सुद्धा मनाई करून टाकली की आम्ही नाही करणार तुम्हाला मदत. आणि मग जेव्हा लीगने म्हटलं की आम्ही मदत नाही करणार तेव्हा काँग्रेसने व्हाईसरॉयच्या अंतरिम परिषदेत शिरकाव केला आणि नेहरू यावेळेला अध्यक्ष झाले होते. आता काँग्रेसने व्हाईसरॉयच्या अंतरिम सरकारमध्ये शिरकाव केला, जिन्नांना डावललं, जिन्नांची मागणी मान्य केली नाही. आणि या सगळ्यामुळे काय झालं की जिन्नांची जी जिद्द होती ही पराकाष्ठेला पोहोचली. आणि भारतीय मुसलमानांना जिन्नांनी हे आवाहन केलं की सेपरेट पाकिस्तान निर्माण करण्यासाठीची जी मागणी आहे त्याला तीव्र करा, आंदोलन तीव्र करा. आणि हे आंदोलन तीव्र करा म्हणताना त्यांनी म्हटलं की 16 ऑगस्ट 1946 रोजी प्रत्यक्ष कार्यवाही दिवस साजरा केला जाईल. 16 ऑगस्ट 1946 प्रत्यक्ष कारवाई दिवस. प्रत्यक्ष कार्यवाही दिवसासंदर्भात जेव्हा जिन्नांना लोकांनी विचारलं की या दिवशी काय करायचंय नक्की, म्हणजे हे हिंसात्मक असणार आहे, अहिंसात्मक असणार आहे, आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, जिन्नांनी म्हटलं होतं की कोणत्याही मार्गाने आता पाकिस्तान मिळवण्याची वेळ आली आहे. हिडन मेसेज होता व्हायलन्सचा. व्हाईसरॉयने सर्व प्रांतांच्या गव्हर्नर्सना बोलावून संरक्षणाची व्यवस्था करण्यास सांगितलं. परंतु जे बंगालचे गव्हर्नर होते त्यांनी वेवेलना सांगितलं की मुस्लिम लीग प्रधानमंत्री जे बंगालमध्ये कार्यरत होते त्यांचं नाव होतं HS सोहरावर्दी यांनी
16 ऑगस्ट 1946 म्हणजे प्रत्यक्ष कारवाई दिवस ज्या दिवशी साजरा करण्याचं ठरवलं आहे त्या दिवशी सर्व पोलिसांना सुट्टीवर पाठवलं आहे. मेसेज क्लिअर होता. 16 ऑगस्ट 1946 चा दिवस उजाडला आणि रक्ताचे थारोळे रस्त्यावर व्हायला लागले. एकट्या कलकत्त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त लोक एका दिवसात मारली गेली. बघता बघता बॉम्बे, बंगाल, आसाम, बिहार ही सगळी क्षेत्र हिंसेत ओढली गेली आणि सगळ्यात जास्त जी हिंसा झाली होती ती झाली होती बंगालच्या नौखालीमध्ये. या नौखालीची न्यूज जेव्हा गांधीजींना मिळाली तेव्हा गांधीजी हताश झाले होते आणि सर्व कामकाज सोडून ते नौखालीला जायला निघाले. या दरम्यान जिन्नांशी वेवेल आणि नेहरू या दोघांनीही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सगळे जे प्रयत्न होते ते विफल ठरत होते. जिन्ना जिद्दीला पेटले होते आणि जे परिस्थिती होती ही खूप बिकट व्हायला लागली होती. याच दरम्यान जसं ठरवलं गेलं होतं जुलै ऑगस्टच्या दरम्यान इलेक्शन कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे घटना समितीचे निवडणुकी घेण्यात आल्या आणि या ज्या निवडणुकी होत्या त्या कशा प्रकारे घेतल्या होत्या तर अप्रत्यक्ष पद्धतीने अनुपातिक प्रतिनिधित्वांसाठी मतदान प्रणालीच्या आधारावर म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम ऑफ प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन या तत्वावर ही मतदान प्रणाली आधारलेली होती. याच्याच बरोबर असं म्हटलं होतं की जे संस्थानिक सदस्य आहेत त्यांना नामांकनाची देखील व्यवस्था केली गेली होती. अशा प्रकारे जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की घटना समितीच्या निवडणुकीची पद्धत काय होती तर दोन पद्धती होत्या. एक अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुका घेतल्या गेल्या होत्या आणि दुसरं नामांकनाच्या पद्धतीने देखील निवडणुका घेतल्या गेल्या होत्या. इतिहास पुढे आला आणि कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार घटना समितीच्या निवडणुका झाल्या. या घटना समितीत टोटल 389 मेंबर्सचा समावेश होणार होता. आता याला पाहूया. बघा घटना समितीसाठी 389 मेंबर्स निवडले जाणार होते. या 389 मेंबर्स पैकी जे सीट अलोकेशन केले गेले होतं ते कसं होतं बघा. तर याच्यासाठी हे म्हटलं गेलं होतं की 296 जागा ज्या आहेत या ब्रिटिश भारतासाठी रिझर्व्ह ठेवल्या जातील आणि संस्थानिकांना 93 जागा दिल्या जाणार होत्या. बघा 296 सीट्स फॉर ब्रिटिश इंडिया ओके आणि 93 सीट्स फॉर प्रोव्हिन्सेस संस्थानिक. जागांची वाटणी जी होती ही लोकसंख्येच्या आधारावर करण्यात आली होती आणि ब्रॉडली जर आपण बघितलं तर 10 लाख लोकसंख्या मागे एक अशी सीट यांनी ठेवली होती. निवडणुका झाल्या. जेव्हा या निवडणुका झाल्या तेव्हा असं दिसलं की यांची ही जे ब्रिटिश इंडियाचे जे सीट्स होते यामध्ये 208 जागांवर निवडून आली काँग्रेस, 73 जागांवर निवडून आली मुस्लिम लीग आणि छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या जागा होत्या 15. आता संस्थानिकांनी यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे या ज्या 93 सीट्स होत्या या रिकामी राहिलेल्या आपल्याला आढळतात. आता हे जे 15 आहेत छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या सीट्सची वाटणी कशी करण्यात आली होती हे बघा. यामध्ये युनियनिस्ट ह्या सगळ्या पार्टी आहेत ज्यांची आता नावं मी घेते. बरं युनियनिस्टला मिळाली होती 1 सीट, युनियनिस्ट मुस्लिमला मिळाली होती 1 सीट. याच्याच बरोबर युनियनिस्ट स्केड्यूल कास्टला मिळाली होती 1 सीट, कृषक प्रजा पार्टी 1 सीट आणि स्केड्यूल कास्ट प्रजा यांना देखील 1 सीट मिळाली होती. यानंतर शीख नॉन काँग्रेस शीख जे होते यांना मिळाली होती 1 सीट आणि कम्युनिस्ट ना मिळाली होती 1 सीट. अशा प्रकारे इथे 7 जागा यांना मिळाल्या होत्या आणि मग जे अपक्ष उमेदवार होते यांना मिळाल्या होत्या 8 जागा. हे ब्रेक
जो आहे हा ब्रेकअप जो आहे या 15 जागांचा हा याच्यासाठी सांगितला कारण एमपीएससीच्या एका एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. बरोबर आहे. घटना समितीमध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन तसंच SC ST आणि महिलांचाही समावेश होता. घटना समितीत ज्या महिला होत्या त्यांची संख्या फक्त 15 होती आणि या ज्या 15 महिला होत्या त्यांचं रिप्रेझेंटेशन टोटल मेंबर्सच्या 4% पेक्षा कमी होत होतं. अशा प्रकारे तुमची जी घटना समिती होती ती बसली किंवा यांची ही रचना इकडे आपण पाहिली. आता याच्यानंतर घटना समिती निवडली गेली आणि यांचं कामकाज सुरू झालं. कामकाज सुरू झाल्यानंतर जी पहिली बैठक होती ही पहिली बैठक व्हायची होती 9 डिसेंबर 1946 रोजी. या पहिल्या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला आणि त्याच्यामुळे जे हजर सदस्य होते ते होते 211. पहिल्या बैठकीला हजर सदस्य 211 एवढेच होते. फ्रान्सच्या मॉडेलवर आपण सुद्धा वरिष्ठ सदस्य जे सिनियर मोस्ट मेंबर होते सभेचे सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा है ना, नाही ते डॉक्टर नव्हते, सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी अध्यक्ष बनवलं किंवा टेम्पररी चेअरमॅन यांना बनवलं. आणि याच्यानंतर मग दुसरी जी बैठक झाली ती होती 11 डिसेंबर 1946. यावेळेला संविधान सभेने किंवा घटना समितीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष म्हणून निवडून दिलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे झाले स्थायी अध्यक्ष. स्थायी अध्यक्ष बरोबर आहे. यांच्याच बरोबर जे उपाध्यक्ष होते, उपाध्यक्षांची निवड 2 व्यक्तींची करण्यात आली. उपाध्यक्ष पदांसाठी 2 व्यक्तींची निवड करण्यात आली होती. पहिले होते हरेंद्र कुमार मुखर्जी आणि दुसरे होते VT कृष्णामचारी. हरेंद्र कुमार मुखर्जी आणि VT कृष्णामचारी असे 2 उपाध्यक्ष झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सगळ्यात पहिले जे भाषण केलं ते हिंदी भाषेत होतं आणि त्याच्यानंतर सेम भाषण त्यांनी इंग्लिशमध्ये केलं. अशा प्रकारे 2 वेळा त्यांनी भाषण केलं. 13 डिसेंबर 1946 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देश्य प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरूंनी सादर केला आणि या उद्देश्य प्रस्तावाला त्यांनी सादर करताना एकामागे एक असे 8 पॉइंट्स समोर ठेवले. या 8 पॉइंट्स मध्ये समानता, संप्रभुता, बंधुत्व, न्याय, राजनैतिक, सामाजिक, आर्थिक न्याय या सगळ्याबद्दलचे डिस्कशन केलेलं होतं. या उद्देश प्रस्ताव हा जो इथे समोर ठेवण्यात आला होता, इंग्लिशमध्ये याला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हणतात. या उद्देश प्रस्तावाला 22 जानेवारी 1947 रोजी घटनेचा सरनामा म्हणून स्वीकारण्यात आलं. घटनेचा सरनामा हा होता 22 जानेवारी 1947. या घटना समितीचे BN राव हे सल्लागार म्हणून कार्य पाहत होता. ठीक आहे. आता इथे एक नोट करणारा पॉइंट हा आहे की सुरुवातीला जरी लीगने या घटना समितीचा बहिष्कार केला असला तरी हळूहळू नंतर त्यांनी यात स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता. एक्झाम्पल लियाकत अली खान यांना वित्तमंत्री म्हणून यांनी सामील केलेलं आपल्याला दिसतं. यानंतर 14 डिसेंबर 1946 मोहम्मद अली जिन्नांनी स्वतंत्र पाकिस्तानची डिमांड सुरू केली. आणि इथे आता एक महत्वाचा मुद्दा हा आहे की घटना समितीच्या सदस्यांमध्ये मोहम्मद अली जिना आणि महात्मा गांधी या दोघांनीही भाग घेतला नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर हा प्रश्न विचारला गेला की कोण नव्हतं तर जिन्ना आणि गांधी नव्हते. ठीक आहे. 26 एप्रिल 1947 पर्यंत
जे संस्थानिक होते तेही लांबच राहिले होते, पण हळूहळू संस्थानिक देखील याच्यात सामील व्हायला सुरुवात झाली. एक्झाम्पल म्हणून की 26 एप्रिल 1947 पर्यंत 6 संस्थानिक सदस्य यात सामील झाले होते. पुढे जर तुम्ही बघितलं तर 3 जून 1947 रोजी माउंटबेटन जे होते, लॉर्ड माउंटबेटन जे होते, हे माउंटबेटन प्लान घेऊन आले. आणि माउंटबेटनचा हा जो प्लान होता याला दुसरं नाव होतं डिकी बर्ड प्लान. आता डिकी बर्ड प्लान का? लॉर्ड माउंटबेटन हे जे क्वीन विक्टोरिया होते यांचे नातू होते आणि त्यांना टोपण नाव त्यांचं होतं डिकी बर्ड, म्हणून यांना या प्लानला म्हटलं गेलं डिकी बर्ड प्लान. यानंतर मग आता हा जो प्लान आला, माउंटबेटन प्लान जो आला, यांनी फाळणी निश्चित केली होती. आता फाळणी निश्चित झाल्यानंतर मग संविधान सभा किंवा घटना समिती जी आपली होती यात 3 महत्वाचे बदल झाले. आणि 3 महत्वाचे बदल कुठले कुठले होते बघा. एकतर हे झालं की संविधान सभा किंवा घटना समितीला संप्रभू असण्याचा दर्जा प्राप्त झाला. सोवेरिन म्हणजे हे की आता पूर्णतः आपल्या घटनेची रचना आपण करू शकणार होतो कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाशिवाय, पहिलं. त्यानंतर घटना समितीला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे केंद्रीय विधायिकाचे अधिकार देखील प्राप्त झाले. याचा अर्थ असा होता की आता फक्त घटनेऐवजी बाकीचे जे ऑर्डिनरी लॉज होते हे सुद्धा बनवण्याचे, इतर कायदे बनवण्याचा अधिकार देखील घटना समितीला प्राप्त झाला. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे की जेव्हा फाळणी निश्चित झाली, आता हे क्लिअर झालं की पाकिस्तानची निर्मिती होणार आहे, तेव्हा पाकिस्तान क्षेत्रातील जे लीगचे मेंबर होते यांनी घटना समितीतून स्वतःला बाहेर केलं आणि त्यामुळे जी 389 संख्या होती ती आता कमी होऊन 299 एवढी राहिली. घटना समितीची सदस्य संख्या 299 इतकीच राहिली. या घटना समितीमध्ये टोटल 21 समिती काम करत होत्या. 21 समित्या ज्या होत्या या काम करत होत्या. यातल्या 8 समित्या ज्या होत्या या अतिशय महत्वाच्या होत्या किंवा प्रक्रियेशी संबंधित होत्या. आणि बाकीच्या ज्या 13 होत्या या सबस्टॅन्टिव्ह कमिटीज होत्या. याला आपण दुय्यम समिती म्हणून म्हणू शकतो. दुय्यम समिती. ठीक आहे. या 8 समिती बघा, 8 आणि 13 अशी यांची विभागणी झाली होती. या 8 महत्वाच्या समस्यांमध्ये जी सगळ्यात महत्वाची समिती होती ती होती मसुदा समिती. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या मसुदा समितीमध्ये टोटल 7 सदस्य होते. पहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की अध्यक्ष होते. याच्या व्यतिरिक्त होते एन गोपालस्वामी अय्यंगर. यानंतर होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगर. यानंतर डॉक्टर के एम मुन्शी. नंतर सय्यद मोहम्मद सादुल्ला. बी एन मित्र हे पहिले मसुदा समितीचे मेंबर होते, पण आजारी पडल्यामुळे एन माधवराव यांनी त्यांची जागा घेतली. याच्याच बरोबर डीपी खेतान हे मसुदा समितीचे पहिले मेंबर होते, पण नंतर त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलं होतं टी कृष्णामाचारींना. या मसुदा समितीने टोटल 141 दिवस कार्य केल्याचं आपल्याला आढळून येतं. यांनी पहिला मसुदा जो होता, घटनेचा पहिला मसुदा जो ड्राफ्ट केला तो होता फेब्रुवारी 1948 रोजी पब्लिश केला आणि त्याच्यानंतर जनतेला चर्चा करण्यासाठी ओपन करून दिला. 8 महिन्याच्या चर्चेनंतर 8 ऑक्टोबर 1948 रोजी दुसरा ड्राफ्ट पब्लिश झाला आणि त्याच्या 6 महिन्याने फायनल ड्राफ्ट आपल्या घटनेचा पब्लिश झाला होता. या व्यतिरिक्त घटना समितीने काय केलं होतं तर या व्यतिरिक्त यांनी भारताला कॉमनवेल्थ नेशन्सच्या सदस्यत्वाला मंजुरी दिली. याच्याच बरोबर 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. 24 जानेवारी 1950 ही जी तारीख आहे ही भारताच्या इतिहासातली खूप महत्वाची तारीख आहे. या दिवशी राष्ट्रगीत स्वीकार केलं गेलं, राष्ट्रगान स्वीकार केलं गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडून देण्यात आलं. अशा प्रकारे 24 जानेवारी 1950 हे
घटना समितीचं शेवटचं सेशन होतं आणि जर तुम्ही ही पूर्ण वेळ बघितली तर या घटना समितीने एकूण 2 वर्ष 18 महिने 18 मंथ्स आणि 2 वर्ष 11 महिने 11 मंथ्स आणि 18 दिवस 18 दिवस इतकं कार्य केलं होतं. अशा प्रकारे घटना समितीचा जो टोटल खर्च झाला तो होता 64 लाख रुपये आणि 24 जानेवारी 1950 हा जरी त्यांचा शेवटचा दिवस असला तरी पुढची संसद निवडून येईपर्यंत घटना समिती संसदेचं कार्य करत होती. जेव्हा यांनी संसदेचं कार्य केलं तेव्हा G.V. मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर हे या संसदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. सो ह्या होत्या काही घटना समितीच्या निर्मितीबद्दलच्या तथ्य, फॅक्ट्स, जे तुमच्या एक्झाम मध्ये खूप महत्वपूर्ण असतात. याच्याच बरोबर आता लक्षात घ्या की जेव्हा ही घटना लिहिली गेली तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की भारतासाठी किंवा एक कल्याणकारी राज्य स्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी म्हटलं होतं की एक खूप चांगलं संविधान लिहिण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि यासाठी त्यांनी 60 पेक्षा जास्त देशाच्या घटनेचा अभ्यास केला होता. आता याच्यातून मग भारतीय घटनेचे जे सोर्सेस होते ते कुठले कुठले होते किंवा कोणाकोणाकडून आपण काय काय घेतलं हा एक महत्वाचा विषय इथे आपण डिस्कस करूया. सो घटनेचे स्त्रोत. घटनेचे स्त्रोत जर आपल्याला बघायचं असेल तर हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या की घटनेवर ज्या कायद्याचा सगळ्यात जास्त प्रभाव झाला तो होता भारत शासन अधिनियम 1935 1935. ठीक आहे. या 1935च्या ऍक्ट मधून 200 पेक्षा जास्त प्रोव्हिजन्स ऍज इट इज किंवा थोडेफार ऑल्टर करून आपण घेतले. सो भारत शासन अधिनियम 1935 मधून आपण काय काय घेतलं हे आता इथे पाहूया. मी आता इथे सगळं लिहिणार नाहीये. आय होप यू आर टेकिंग नोट्स ऑफ इट. नो, याच्यातून आपण सगळ्यात पहिले घेतलं होतं संघीय व्यवस्था, फेडरल सिस्टम. याच्याच बरोबर राज्यपाल यांचं कार्यालय म्हणजे गव्हर्नरचं ऑफिस. यानंतर जी आपली न्यायपालिका आहे त्यांचा जो स्ट्रक्चर आहे, न्यायपालिकेची संरचना, स्ट्रक्चर ऑफ ज्युडिशियरी. त्याबरोबर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, आपत्कालीन उपबंध जे आहेत हे देखील आपण या कायद्यातून घेतलेले आपल्याला आढळतात. लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशनची तरतूद देखील इथून झालेली आहे आणि त्याच्याच बरोबर ज्या लिस्ट होत्या, कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट आणि सेंट्रल लिस्ट, केंद्र सूची, समवर्ती सूची आणि राज्य सूची, या लिस्ट देखील आपण इथून घेतल्या. यानंतर मग जो पुढचा सोर्स होता तो होता बघा, भारतावर ब्रिटनचं राज्य होतं आणि त्यामुळे ब्रिटनच्या संविधानातून किंवा ब्रिटनच्या घटनेतून आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आपल्याला आढळतात. यातला सगळ्यात महत्वाची होती पार्लिमेंटरी सिस्टम, संसदीय व्यवस्था. ही आपण ब्रिटनच्या घटनेतून घेतलेली आपल्याला आढळते. यानंतर कॅबिनेट सिस्टम, मंत्रिमंडळ प्रणाली जी आहे ही देखील आपण इथूनच घेतली. त्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर्स किंवा विधायी जी प्रक्रिया आहे ती आपण ब्रिटनच्या घटनेतून घेतलेली आढळते. याच्याच बरोबर नॉमिनल हेड ऑफ द स्टेट म्हणजे राष्ट्राध्यक्षाचं, राष्ट्रपतींचं नाममात्रचे अध्यक्ष होणं किंवा प्रतिकात्मक अध्यक्ष होणं हे जे आहे डी ज्युरे हेड, हे आपण ब्रिटनच्या घटनेतून घेतलेलं आपल्याला आढळतं. याच्याच बरोबर आपण घेतली सिंगल सिटीजनशिप, दॅट इज एकल नागरिकत्व. यानंतर जे रीट्सचे अधिकार आहेत, आर्टिकल 32, हे आपण ब्रिटनमधून घेतलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाय कॅमरलिझम, द्विसदनवाद जो आहे किंवा द्विगृही पद्धत जी आपली आहे ती आपण ब्रिटनकडून घेतलेली. यानंतर पार्लिमेंटरी राईट्स म्हणजे जे संसदीय विशेषाधिकार आहेत ते देखील आपण ब्रिटनकडून घेतलेले आपल्याला आढळते. यानंतर आपण अमेरिकेच्या संसदेमधून काय काय घेतलं बघा किंवा अमेरिकेच्या घटनेमधून काय काय घेतलं बघा. यात सगळ्यात महत्वाचे जे आपण घेतलं ते होतं फंडामेंटल राईट्स किंवा मूल अधिकार, मूलभूत हक्क जे आहेत ते आपण इथून घेतले. याच्याच बरोबर न्यायपालिकेची स्वतंत्रता म्हणजे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी जे आहे ते देखील आपण इथून घेतलं.
न्यायिक पुनरीक्षण म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन ज्याला म्हटलं जातं किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला म्हटलं जातं ते देखील आपण इथून घेतलेलं आहे। यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्या जजेसना आपापल्या पदावरून रिमूव्ह करण्याची जी पद्धती आहे ती आपण अमेरिकेकडून घेतली आणि याच्याच बरोबर राष्ट्रपतीवर लावला जाणारा जो इम्पीचमेंट आहे हा देखील आपण यांच्याकडून घेतलेला किंवा ब्रिटनकडून घेतलेला आपल्याला आढळतो। यानंतर जर पुढे आपण बघितलं तर उपराष्ट्रपती पदाची जी व्यवस्था आहे ती देखील आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे। यानंतर पुढचा सोर्स आहे आयर्लंड। आयर्लंडकडून आपण काय काय घेतलं बघा, तर राज्यसभेमध्ये जे नॉमिनेशन्स राष्ट्रपती करतात, राज्यसभेच्यासाठी जे सदस्यांचं नामांकन आहे हे जे राष्ट्रपतींकडून केलं जातं हे आयर्लंडकडून घेतलेलं आहे। याच्याच बरोबर डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्यांचे नीती निर्देशक तत्व जे आहेत ते देखील आपण इथून घेतलेली आहेत। राष्ट्रपतींची निर्वाचन पद्धती, इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आयर्लंडकडून घेतलेली आहे। यानंतर जर बघितलं तर कॅनडाकडून आपण घेतलेलं आहे केंद्रद्वारा जे राज्यपालांची नियुक्ती केली जाते ते कॅनडाकडून घेतलंय। याच्याच बरोबर सशक्त केंद्र आणि संघीय व्यवस्था म्हणजे हे की फेडरल स्ट्रक्चर जे आहे, अर्धसंघीय व्यवस्था जी आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे। याच्याच बरोबर उच्च न्यायालयाची जी ऍडवायझरी राईट्स आहेत आर्टिकल 143 हे आपण कॅनडाच्या संविधानामधून किंवा कॅनडाच्या घटनेतून घेतलेलं आपल्याला आढळतं। याच्याच बरोबर केंद्र स्ट्रॉंग आणि राज्य वीक असेल किंवा वेस्टिंग रेसिड्युअरी पॉवर्स इन सेंटर ही जी परिस्थिती आहे, ही जी पद्धती आहे ही आपण इथून घेतलेली आपल्याला आढळते। यानंतर जर बघितलं तर फ्रान्सच्या संविधानामधून आपण रिपब्लिक नेचर ऑफ स्टेट घेतलेला आहे म्हणजे गणतंत्रात्मक जो स्ट्रक्चर आहे, संरचना आहे जी ती घेतलेली आहे आणि याच्याच बरोबर काही प्रिन्सिपल्स, तत्व जी आहेत, समता, समानता, बंधुता, याच्याच बरोबर स्वतंत्रता हे फ्रान्समधून आपण घेतलेलं आपल्याला आढळतं। नेक्स्ट आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाकडून जे महत्वाचं घेतलं ते होती समवर्ती सूची। समवर्ती सूची आपण यांच्याकडून घेतली। याच्याच बरोबर जॉईंट सिटिंग म्हणजे संसदेची संयुक्त बैठक जी आहे ही आपण यांच्याकडून घेतली। पुढे जर्मनीच्या संविधानामधून आपण काय घेतलं ते बघा, जर्मनीच्या घटनेमधून आपण घेतलं आपत्कालीन जे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत म्हणजे आर्टिकल 352 पासून 360 पर्यंतचे प्रोव्हिजन्स आहेत ते आपण जर्मनीकडून घेतलेले आहेत। याच्याच बरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून सगळ्यात महत्वाचं जे घेतलं ते घेतलं संशोधनाची प्रक्रिया म्हणजे आर्टिकल 368 हे आपण इथून घेतलं। यानंतर युएसएसआरच्या संविधानामधून आपण जे प्रस्तावनेमध्ये सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल जस्टिस हे प्रिन्सिपल आहेत हे सोव्हिएत संघ ऑफ रशियाकडून घेतलेले आहेत आणि फंडामेंटल ड्युटीज जे कर्तव्य आहेत ते देखील आपण युएसएसआर कडून घेतलेले आपल्याला आढळतात। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जपानकडून आपण घेतलेलं आहे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ, इट्स अ विधीद्वारे स्थापित प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ जे आहे हे आपण जपानकडून घेतलेलं आपल्याला आढळतं। अशा प्रकारे हे जे आहेत हे आहेत आपले सोर्सेस। हे काही मुख्य प्रावधान आहेत जे आपण इतर देशांकडून घेतलेले आहेत, यावर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे लेक्चर पाहताना नोट्स काढण्याची सवय ठेवा। याच्याच बरोबर आज आपण काय केलं की पूर्ण संविधान सभेची किंवा घटना समितीची जी बैठक होती तो तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय करणार आहोत की घटनेची जी विशेषता आहे, घटनेची जी फिलॉसफी आहे बेसिकली त्याला डिस्कस करणार आहोत। आपल्या घटनेमध्ये ज्या महत्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याला आपण डिस्कस करणार आहोत। भारतीय राज्यव्यवस्थेची पूर्ण व्हिडिओ सिरीज पाहण्यासाठी मिथिल आयएस अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।